बरोबर बघत आहात. तुमच्याच संदर्भात या ठिकाणी चर्चा चालू होती. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुमच्यासाठी घेऊन आलाय कंबाईनची लाईव्ह बॅच. या लाईव्ह बॅचमध्ये महाराष्ट्रातील टॉप फॅकल्टीजकडून तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स करायला मिळणार आहेत. याबरोबरच व्हिडिओ कोर्सेस पण अवेलेबल आहेत. मी स्वतः रितेश किरड तुम्हाला राज्यव्यवस्था हा विषय शिकवणार आहे. राज्यव्यवस्था या विषयाचा जर विचार करतो म्हटलं तर हा एका पद्धतीने स्कोरिंग सब्जेक्ट आपण मानत असतो. आता स्कोरिंग सब्जेक्ट कसा, तर सर्वसाधारणपणे राज्यव्यवस्थेचा अभ्यास करत असताना कम्पॅरेटिव्हली अभ्यास केला की सगळे प्रश्न कव्हरेजमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, राज्यामध्ये आपण मुख्यमंत्र्यांचा अभ्यास करतो, त्याच वेळेस केंद्रामध्ये जर पंतप्रधानांचा अभ्यास केला तर आणखीन सोपं होतं. राष्ट्रपतींचा अभ्यास करत असताना राज्यपालांचा अभ्यास केला की आणखीन सोपं होतं. सर्वोच्च न्यायालयासोबत जर उच्च न्यायालयाला आपण कम्पेअर केलं तर 100% सगळ्या संकल्पना स्पष्ट होतात. सो याच पद्धतीने मित्रांनो राज्यव्यवस्थेचा आपण अभ्यास करणार आहोत, त्यामधले कीवर्ड फिक्स करणार आहोत आणि राज्यव्यवस्था ह्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासंदर्भात 100% रणनीती क्लिअर करणार आहोत. याबरोबरच आपले जे काही बाकीचे फॅकल्टीज आहेत, टॉप फॅकल्टीज आहेत, यांचे जे सब्जेक्ट्स आहेत, या सब्जेक्टशी रिलेटेड येत्या 100 दिवसांमध्ये नेमकी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात पहिले आपण जाऊया अनिकेत जाधव सरांकडे. सर स्वतः तुम्हाला जॉग्राफी या विषयाचं मार्गदर्शन करणार आहेत. सो अनिकेत सर, तुम्हाला काय वाटतंय इथून पुढे 100 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना जॉग्राफी या विषयामध्ये पैकीच्या पैकी जर मार्क्स मिळवायचे असतील तर विद्यार्थ्यांची नेमकी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? ज्यावेळेस आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करतो किंवा विचार करतो तर भूगोल हा विषय थोडा काही विद्यार्थ्यांना खूप सोपा जातो, काही विद्यार्थ्यांना खूपच अवघड जातो. याचं कारण असं आहे की भूगोलाचा अभ्यास 2 मेथडद्वारे आपण करतो. एक आहे कन्सेप्च्युअल मेथड, दुसरी आहे मॅपिंग. आता मॅपिंगचा जो वापर आपण करतो मोस्टली तो आपण फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवण्यासाठी करतो. आता ज्यांना मॅपिंग ही जी कन्सेप्ट आहे ती समजत नाही किंवा त्यांच्यापर्यंत ती कन्सेप्ट पोहोचत नाही, या विद्यार्थ्यांना नक्कीच तो टॉपिक अवघड जाऊ शकतो. आणि जर सर आपण आता येत्या कंबाईनचा विचार केला तर कंबाईनमध्ये जर आपण पाहिलं तर खूप जास्त फॅक्ट आहेत. अजूनही आपण म्हणू शकतो की खूप जास्त फॅक्च्युअल डाटा विचारला जातो. यामध्ये राज्यसेवा जी आपली परीक्षा आहे तितक्या संकल्पना अजूनही पाहायला मिळत नाही. मग इथं जी बेस्ट मेथड राहील ही बेस्ट मेथड ऑफकोर्स आपली मॅपिंगची राहणार आहे. आणि मॅपिंगद्वारे जर भूगोल कव्हर केला तर नक्कीच सर फायदा होऊ शकतो. महाराष्ट्र भूगोल आणि भारताचा भूगोल आतापर्यंत कंबाईनचा जो पॅटर्न राहिलेला आहे, महाराष्ट्र भूगोलाकडे वेटेज थोडं जास्त आहे आणि भारताच्या भूगोलाचे थोडंसं कमी वेटेज पाहायला मिळतं. पण हे सर्व सर मॅपिंगवरती आहे. म्हणजे जर विद्यार्थ्यांनी जरी तयारी करायची असेल तर यामध्ये मॅपिंगवरती फोकस करणं गरजेचं आहे आणि तो विषय कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि हे आपण सर्वजण आपल्या या बॅचमध्ये प्रोव्हाइड तर करतच आहोत. महाराष्ट्र भूगोल असेल किंवा भारताचं भूगोल असेल हे तर आपण कंप्लीट करतच आहोत. येस. सो जॉग्राफी या विषयाबद्दल परफेक्ट स्ट्रॅटेजी अनिकेत सरांकडून तुम्हाला कळाली आहे. या व्यतिरिक्त आपल्याकडे इतिहास विषयाचे मार्गदर्शक वैभव राऊत सर पण आहेत आणि अर्थव्यवस्थेचे आकाश कदम सर पण आहेत. सो आता आपण जाऊया आकाश कदम सरांकडे. एकंदरीत इकॉनॉमी या विषयाबद्दल 100 दिवसांची विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, जेणेकरून इकॉनॉमिक्सवर विचारले जाणारे प्रश्न थोडेसे कन्सेप्च्युअलकडे जातात, काही प्रश्न हे फॅक्ट बेसकडे जातात. सो हे दोन्ही प्रश्न आपल्याला जर कव्हरेजमध्ये आणायचे असतील आणि इकॉनॉमिक्समध्ये जर जास्तीत जास्त स्कोरिंग आपल्याला करायचं असेल तर नेमकं कुठल्या पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे? धन्यवाद रितेश सर. तर जसं आपण म्हणालात की अर्थशास्त्र हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण की जवळजवळ आपण पाहिलं तर 10 ते 12 प्रश्न आपल्याला अर्थव्यवस्थेवरती बघायला मिळतात, राईट. आता हे 10 ते 12 प्रश्नांना जर इफेक्टिव्हली आपल्याला क्लिअर करायचं असेल आणि जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला 2 गोष्टी कळतात. त्या म्हणजे एक प्रकारचे जे प्रश्न आहेत ते कंप्लीट डेटा बेस्ड येतात, जसं की सेन्ससवरती प्रश्न आला किंवा दारिद्र्य जे काही कमिशन्स होते, पॉवर्टी कमिशन्स, त्यांच्यावरती प्रश्न आला. तर अशा प्रकारचे जे एकदम थेअरी बेस्ड क्वेश्चन्स आहे ज्याच्यावरती डेटा लागतो, त्यासाठी आपल्याला एकदम कन्सेप्च्युअल म्हणजे डेटा पाठांतर करण्याची गरज असते. कारण की अजूनसुद्धा ग्रुप बी, ग्रुप सी कंबाईनमध्ये डेटावरती जास्त फोकस करते, राईट, आयोग. आणि दुसऱ्या प्रकारचे प्रश्न ते म्हणजे ॲनालिटिकल प्रश्न, ज्याच्यासाठी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं महत्त्वाचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जर त्यांनी आपल्याला विचारलं की महसूल खातं म्हणजे काय किंवा भांडवली खातं म्हणजे काय, कोणत्या प्रकारची एंट्री कोणत्या खात्यामध्ये होते, तर त्यासाठी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की नक्की ह्या खात्यामध्ये कोणत्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स होतात. तर ह्यासाठी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिलेत तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की जे काही कन्सेप्च्युअल टॉपिक्स आहेत, जसं की आता विचारलं होतं की प्राथमिक तूट म्हणजे काय, अगदी सोपा प्रश्न होता. परंतु तो प्रश्न त्यावेळेला मुलांना अवघड वाटला का, कारण की आपण फक्त रट्टा मारून गेलेलो असतो. तर जसं मी म्हटलो की काही जे थिअरी क्वेश्चन्स आहे ज्याच्यामध्ये डेटा आहे, फक्त तेवढंच आपल्याला जे काय तो पाठांतर करायचं आहे, बाकी आपल्याला कन्सेप्टवरती फोकस करायचा आहे. कारण कन्सेप्टवरती जर आपण फोकस केला तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण चांगल्या रीतीने आणि
कॉन्फिडेंटली सोडू शकतो. कारण की जर आपला एका क्वेश्चनमध्ये आपला कॉन्फिडन्स खाली गेला तर ते पुढच्या प्रश्नामध्ये त्याचा इफेक्ट होतो. जरी आपल्याला तो प्रश्न येत असला तरी आपल्याला वाटतं अरे यार मी थोडासा अनशुअर आहे. पण म्हणून हा कॉन्फिडन्स आणण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणण्यासाठी आपण बॅच लॉन्चेस करत आहोत. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यांचा हाच प्रयत्न असणार आहे की आपण जास्तीत जास्त मुलांना कन्सेप्ट कसा समजून सांगणार आहोत. राईट. सो ही आहे आपली अर्थव्यवस्थेची स्ट्रॅटेजी सर. येस. सो फायनली आकाश कदम सरांकडून अर्थव्यवस्था या विषयासंदर्भात असणारी स्ट्रॅटेजी तुम्हाला कळाली आहे. सो फायनल आता जाऊया आपल्या लाडक्या वैभवराज सरांकडे. वैभवराज सर तुम्हाला हिस्ट्री या विषयाबद्दल 2 मिनिटांमध्ये गाईड करतील. एकंदरीत 100 दिवसामध्ये हिस्ट्रीचा जो रोड मॅप आहे हा नेमका कसा असला पाहिजे या संदर्भात आपण सरांना प्रश्न विचारून घेऊया. सर. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जो पहिला मुद्दा आहे तो आहे की 100 दिवसामध्ये इतिहासाचा अभ्यास हा सहज करता येतो. ज्या विद्यार्थ्यांचा झालेला आहे त्यांच्याबद्दल प्रश्न नाही आहे, पण ज्यांचा झालेला नाही आहे त्यांनी अजिबात घाबरायची गरज नाही आहे. मग तो कसा करायचा हे आम्ही तुमच्याकडनं करून घेणार आहे आणि त्यासाठीची स्पेशल बॅच आपण घेऊन येतो आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की इतिहास या विषयाची भीती बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये असते हे मी बघितलेलं आहे. घाबरायची अजिबात गरज नाही आहे, कारण इतिहास हा विषय खूपच चित्तथरारक आणि रोमांचक आहे आणि याच पद्धतीने आपण या ठिकाणी तो शिकणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मागच्या काही वर्षापासून इतिहास हा अतिशय स्कोरिंग विषय ठरलेला आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 15 पैकी 12-13 मार्क तुम्ही सहज घेऊ शकत आहे. जर मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नांचं जर आपण ॲनालिसिस करतो म्हटलं तर आपण सहज हे 12 मार्क घेऊ शकतो. ते कसे घ्यायचे हे सुद्धा आपण या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांकडून करूनच घेणार आहे, त्याची पूर्ण तयारी. तर हे जे 12 प्रश्न आहे किंवा हे जे 15 प्रश्न आहे हे ठरलेल्या 3-4 टॉपिकवरच सातत्याने विचारला जात आहे. ते 3-4 टॉपिक तर आपण करून घेणारच आहे, पण सोबतच संपूर्ण इतिहास हा जो सब्जेक्ट आहे तो सुद्धा आपण डिटेलमध्ये या ठिकाणी करून घेणार आहे. आणि त्यासाठी जी सर्वात बेस्ट मेथड आहे ती आहे टाईमलाईन मेथड. कारण बरेचसे विद्यार्थी जे आहे ते इतिहास विसरतात. विसरू नये म्हणून आपण त्याला टाईमलाईननुसार शिकणार आहे आणि गोष्टींच्या स्वरूपामध्ये शिकणार आहे. ओके. तर इतिहासाचा अभ्यास जर आपण गोष्टींच्या स्वरूपात केला, टाईमलाईननुसार केला आणि मागचे 2-3 वर्षाचे जे प्रश्न आहे त्याचं प्रॉपर ॲनालिसिस केलं तर आपल्याला सहज 12-13 मार्क मिळणार आहे आणि याच पद्धतीनुसार आपण या ठिकाणी त्यांचा अभ्यास करून घेणार आहे. येस. सो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वी MPSCने जे नोटिफिकेशन टाकलं होतं पॅटर्न चेंज संदर्भात, याच पॅटर्न चेंजमध्ये सुरुवातीला BC म्हणजे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेला इतिहास हा विषय त्यांनी टाकला नव्हता, परंतु त्याच्यानंतर दुसरं नोटिफिकेशन आलंय इतिहास हा विषय मुख्य परीक्षेला आहे. सो वैभव सरांची भेट जशी पूर्व परीक्षेला आपल्याला होतीये तशी मुख्यला पण होणारच आहे, त्याबद्दल तर काही वादच नाहीये. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत सर. या प्रश्नांसंदर्भात मी नक्कीच सरांना एक एक प्रश्न विचारणार आहे. नेमक्या तुमच्या मनामध्ये ज्या आता कन्फ्युजन चालू होत आहेत, कारण बघा 30 एप्रिलला आपली पूर्व परीक्षा येते. पूर्व परीक्षेच्या काही दिवस आधी म्हणजे जवळपास असं म्हटलं जातं की 100 दिवस अगोदर जाहिरात प्रसिद्ध होते आणि येत्या आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये कंबाईनच्या पूर्व परीक्षेची जाहिरात आता प्रसिद्ध व्हायला पाहिजे अशी एक अपेक्षा आहे. सो जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ॲक्च्युली सर विद्यार्थ्यांची धांदल उडते. खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येतात. सो त्याच प्रश्नांना घेऊन मी आज तुमच्याकडे येतोय. सो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिला प्रश्न अनिकेत सर मी तुम्हाला विचारतो की सर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे किंवा चालू घडामोडी हा जो विषय आहे सर्वसाधारणपणे हा सहजासहजी आपला कव्हरेजमध्ये येत नाही. आता अनिकेत सरांचा जर आपण विचार करतोच म्हटलं तर डेली न्यूज अनालिसिस रोज सकाळी फेसबुकच्या यूट्यूब चॅनलवर अनिकेत सर तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. सो जाणीवपूर्वक मी चालू घडामोडीचा प्रश्न त्याच शिक्षकाकडे घेऊन गेलोय जो चालू घडामोडीचं डेली बेसिसवर तुमच्याकडनं अभ्यास करून घेतोय. सो अनिकेत सर, चालू घडामोडी हा जर विषय आपल्याला 100 दिवसांमध्ये जर कव्हरेजमध्ये घ्यायचा असेल किंवा चांगल्यात चांगले मार्क्स जर आपल्याला त्या चालू घडामोडीमध्ये मिळवायचे असतील तर एकंदरीत कुठल्या पद्धतीने आता इथून पुढे विद्यार्थ्यांनी जायला पाहिजे? सर, चालू घडामोडी हा विषय असा आहे जे आपले इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यव्यवस्था असेल, या विषयांमध्ये ज्या पद्धतीने स्कोर होतो तसा करंट अफेअरमध्ये पण होऊ शकतो. पण करंट अफेअर हा विषय असा आहे की याचे प्रश्न असे आहेत, जर बरोबर आले तर सगळे येऊ शकतात आणि जर चुकले तर सगळे चुकू शकतात, असंही होऊ शकतं. याचं कारण फक्त एक आहे की आता तुम्ही 100 दिवसांसाठी विचारता तर आपण तिथं बोलूयात, पण जर कोणत्याही परीक्षेसाठी आपण करंट अफेअर करत असेल तर डेली बेसिसला करणं गरजेचं आहे. आणि हा विषय बाकी विषयांपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने कव्हर करावा लागतो. डेली बेसिसला आपण जर बाकी विषयांचा अभ्यास करतो, कन्सेप्ट लक्षात ठेवतो, फॅक्ट लक्षात ठेवतो. माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. करंट अफेअरमध्ये ॲज अ न्यूज म्हणून तुम्ही जर ती ऐकली तर ती खूप जास्त काळ आपल्या लक्षात राहते आणि परीक्षेमध्ये जरी डायरेक्टली प्रश्न फेस केला तरी ते आठवतं, पण वेळ ती नाहीये.
वेळ अशी आहे की आता राहिलेत जवळपास 90 ते 100 दिवस. या दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे? आता इथे एकच पर्याय आपल्याकडे पाहायला मिळतो. आपण जाऊया सेक्शन वाईज करंट अफेअर्समध्ये. लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मला वाटतं ते लेक्चर सर्व यूट्यूबला आपले फ्रीच राहतील. आपण काय करूया, करंट अफेअर्सला पूर्णपणे सेक्शन वाईज घेऊयात. म्हणजे पुरस्कार जर घेतले, जनरली बोललं जातं की 1.5 वर्ष किंवा 2 वर्षांचं करंट अफेअर आपण केलं पाहिजे. तर आपण प्रयत्न करूयात की 1.5 वर्षांपर्यंत जे काही पुरस्कार असतील, जे काही नियुक्त्या असतील, योजना असतील किंवा राजकीय घडामोडी असतील, हे सर्व कव्हर करूयात. आणि हे तर आहेच, हे तर यूट्यूबचं झालं. आपल्या बॅचमध्ये आपण लास्टला ज्यावेळेस आपण बघा, आता करंट अफेअरचं जर राहिलं, जर खूप जास्त फॅक्ट आहेत, प्रत्येक गोष्ट नवीन पाहायला मिळते, जर सर्व एकत्र करायचं असेल तर, कारण कन्सेप्ट नाहीये, प्रत्येक वाक्यामध्ये नवीन फॅक्ट आहे. आता यासाठी आपण आपल्या बॅचमध्ये अगदी लास्टला ज्यावेळेस आपले विद्यार्थी परीक्षेला जातील 30 एप्रिलला, तर एप्रिलच्या महिन्यामध्ये जाणून बुजून काय ठेवलेत, करंट अफेअरचे लेक्चर ठेवलेले आहेत. आणि हे लेक्चर त्यांची डबल रिव्हिजन म्हणून राहतील. आत्ता आपण जे घेणार आहोत ते यूट्यूबला पण घेणारच आहोत, पण बॅचचा जर विचार करतो म्हटलं, जे आपली बॅच चालू होते 1 फेब्रुवारीला, तर आपण सुरुवातीला न घेता ते लेक्चर अगदी लास्टला घेऊयात. विद्यार्थ्यांना सुरुवातीला टाईम मिळेल बाकी विषयांसाठी रिव्हिजन करण्यासाठी, आणि नंतर आपण ते करंट अफेअर सेक्शन वाईज लास्ट मुमेंटला करूयात, जेणेकरून परीक्षेमध्ये जर प्रश्न आला कोणत्या गोष्टीवरती तर ते डायरेक्टली आठवेल. आणि या पद्धतीने आपण हा विषय कव्हर करूया. ओके. सो फायनली करंट अफेअर हा विषय कुठल्या पद्धतीने कव्हर केला जाणार आहे, कुठल्या पद्धतीने सगळे प्रश्न आपण कव्हरेजमध्ये घेणार आहे, फायनली आपण अनिकेत जाधव सरांकडनं ही गोष्ट क्लिअर केली आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न असा असतो की आता ह्या 100 दिवसांमध्ये जे काही टेस्ट सिरीज आहेत किंवा ज्याला आपण मॉक टेस्ट म्हणतो, ह्या मॉक टेस्ट सोडवल्या पाहिजे का? कारण विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त भर असतो तो रिव्हिजनकडे. त्याचं म्हणणं असतं की मी किती जास्तीत जास्त वाचू, बरोबर ना? सो त्या मॉक टेस्टचं महत्त्व खरंच या 100 दिवसांमध्ये आहे का? किंवा परीक्षेच्या आपल्या स्वप्नपूर्तीकडे जाण्यासाठी मॉक टेस्ट म्हणून आपण एक पायरी वापरू शकतो का? सर, हाच एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आपल्या आकाश कदम सरांना. सो आकाश सर, हा जो मॉक टेस्टचा विषय किंवा ह्या 100 दिवसांमध्ये ज्या काही टेस्ट सिरीज विद्यार्थी सोडवतात, खरंच ह्या टेस्ट सिरीज सोडवल्या गेल्या पाहिजे का? किंवा जर सोडवायच्याच असतील तर मग त्या का सोडवायच्या, किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा कसा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो? ओके सर, जर आपल्याला क्रिकेट मॅच असेल, सपोज विराट कोहली क्रिकेट मॅच खेळणार आहे, तर तो 1 दिवस अगोदर किंवा काही दिवस अगोदर तो नेट प्रॅक्टिस करत असतो. ती नेट प्रॅक्टिस का महत्त्वाची असते? त्याला कळतं की माझा बॉल कसा टाईम होतो आहे, मला कोणता बॉल सोडायचा आहे, माझे वीक पॉईंट्स कोणते आहेत, मला ते कसे कॉन्कर करायचे आहेत. त्याचप्रमाणे मॉक टेस्ट आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी पण उपयुक्त ठरतं. कारण की हे मॉक टेस्ट दिल्याने आपल्याला कळतं की आपण नक्की कुठे लॅक करतो आहे, आपण कुठे कमी पडतो आहे, आणि मग आपण त्या कमतरतेवरती काम करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मॉक टेस्टचा सगळ्यात मोठा फायदा आहे टाईम मॅनेजमेंट. कारण की 1 तासाचा पेपर आहे, 100 प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत, तर डायरेक्टली जर एक्झामला जाऊन बसले तर 50-60च्या वरती तुम्ही सोडू शकत नाही, राईट? आणि 50-60 प्रश्नामध्ये तुम्ही कुठेच क्लिअरिंग लाईन तुम्ही नाहीच क्रॉस करू शकत. सो टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला सपोज माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे पॉलिटी, तर मी पॉलिटीचे प्रश्न पहिल्यांदा सॉल्व करीन, किती टाईममध्ये सॉल्व करीन, मी करंट अफेअरच्या प्रश्नांना किती वेळ देईन, ह्या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी मॉक टेस्ट तुम्हाला मदत करते. पण फक्त मॉक टेस्ट देऊन सुद्धा उपयोग नाही. तुम्ही एखादी मॉक टेस्ट दिली, स्कोर कॅल्क्युलेट केला, तिथं तुमचं काम संपत नाही. मग जर तेवढंच करायचं तर मॉक टेस्ट देण्याचा काहीच फायदा नाही. मॉक टेस्ट दिल्यानंतर मॉक टेस्टचं ॲनालिसिस करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे की मी कोणता प्रश्न बरोबर सोडवला आहे, कोणता प्रश्न चुकीचा सोडवला आहे, तो चुकीचा सोडवला आहे तर तो का चुकीचा सोडवला आहे, माझ्याकडे नॉलेज नव्हतं का, मी रिस्क घेतली का, माझं एलिमिनेशन टेक्निक चुकली, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. त्यावेळेला आपण एक रणनीती बनवू शकतो की मग 30 एप्रिलला मला नक्की कोणत्या विषयाला जास्त फोकस करायचा आहे, मला मॅथ्स आणि रिझनिंगवरती किती टाईम स्पेंड करायचा आहे, मला सपोज हिस्ट्रीच्या सब्जेक्ट्सला किती टाईम द्यायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हा कळतात जेव्हा तुम्ही ॲडिक्वेट नंबर ऑफ मॉक टेस्ट सॉल्व करता, बरोबर? आणि म्हणून आपण आपल्या लाईव्ह बॅचमध्ये सुद्धा मॉक टेस्ट चांगल्या प्रमाणात प्रोव्हाइड करत आहोत, सो दॅट विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे एक प्रॅक्टिस होऊ शकेल, सो दॅट वर्ल्ड कपची मॅच खेळताना त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही येणार, मग तो फास्ट बॉलर असो किंवा स्पिन बॉलर असो, राईट? त्याचप्रमाणे ही कंबाईनची परीक्षा देताना इतिहास असो, भूगोल असो, अर्थव्यवस्था असो, करंट अफेअर्स असो, कुठलाही सब्जेक्ट असो, त्याला माहिती आहे की त्याला कुठला बॉल सोडायचा आणि कुठला बॉल खेळायचा आहे, बरोबर? तर हे आहे मॉक टेस्टचं महत्त्व. येस. सो फायनली मॉक टेस्ट तुम्हाला या यशाच्या शिखर गाठत असताना कुठल्या पद्धतीने सपोर्ट करताय, हा विषय आपल्याला आकाश कदम सरांकडून तर क्लिअर झालाच आहे. सो फायनली सगळ्यांच्या मनात कंटिन्यू धगधगत असणारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 100 दिवस राहिलेत, परीक्षा तोंडावर आली आहे आणि तेवढ्याच मार्केटमध्ये एखाद्या विषयाचं नवीन पुस्तक अवेलेबल झालंय. सो मग आता सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं त्या नवीन पुस्तकांकडे की आता हे वाचायचं की सोडायचं.
आता नाही वाचलं तर मी पास होणार नाही. सो मित्रांनो, हाच तुमचा प्रश्न घेऊन मी वैभवराव सरांकडे जातोय. वैभव सर, विद्यार्थ्यांच्या मनात हा नेहमी प्रश्न असतो, परीक्षा तोंडावर आली आहे, 100 दिवस परीक्षेला राहिलेत, या 100 दिवसांमध्ये मी नवीन काहीतरी पुस्तक वाचलं पाहिजे जेणेकरून माझी प्री क्लिअर होईल, की मी आधीचेच पुस्तक वारंवार रिवाईज केले पाहिजे. सो हा एक सरळ प्रश्न विद्यार्थ्यांकडून तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या टीमने एक ॲनालिसिस केलं आणि या ॲनालिसिसमध्ये एक निष्कर्ष असा निघाला की जे विद्यार्थी शेवटच्या क्षणामध्ये भरपूर काही खाण्याचा प्रयत्न करतात ते त्यांना पचत नाही आणि त्यामुळे रिझल्ट येत नाही, येणाऱ्या विद्यार्थ्याची रिझल्ट येत नाही. आणि म्हणून आपण काय करणार आहे की जे परीक्षेमध्ये जे विचारलं जाणार आहे, जे एक्झाम ओरिएंटेड आहे, ते आपण या ठिकाणी त्यांना शिकवणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे सर की मार्केटमध्ये सतत पुस्तकं येतच राहणार आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये काही अभ्यास पूर्ण होणार नाही. अभ्यास कोणाचाही पूर्ण झालेला नसतो. तुमचा आजपर्यंत जो काही अभ्यास झालेला आहे त्याच अभ्यासाला रिवाईज करणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. तर या शेवटच्या 100 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी या गोष्टीला फोकस केलं पाहिजे. दुसरा मुद्दा हा महत्त्वाचा आहे की तुम्ही मल्टिपल पुस्तकं वाचण्याची गरज नाही आहे. मल्टिपल पुस्तकं जर तुम्ही वाचले तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. त्यामुळे आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी जे पुस्तक वाचलेलं आहे, ज्या मुद्द्यांखालून अंडरलाईन केलेलं आहे, तेच पुस्तकं त्यांनी पुन्हा पुन्हा वाचावे आणि त्यावरचे महत्त्वाचे जे प्रश्न आहे ते सोडवावे. जे प्रश्न आपण प्रत्येक विषयाचे टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. जर त्यांनी या गोष्टीवर फक्त फोकस केलं तरी त्यांना जेवढे अपेक्षित मार्क आहे ते नक्की मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की जर वेळेवर नवीन पुस्तक आलं तर त्याला शक्यतो स्किप करा. आजपर्यंत तुम्ही जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तीच गोष्ट तुम्हाला यश देणार आहे. येस. सो फायनली नेमकं तुमच्या मनात जो कंटिन्यू प्रश्न असतो की नवीन काही वाचायला पाहिजे का, सो त्या प्रश्नाचं शॉर्ट बट स्वीट आन्सर वैभव सरांकडनं आपण घेतलंय. सो मित्रांनो, याच सगळ्यांच्या दृष्टिकोनातून टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कंबाईनची लाईव्ह बॅच. बरोबर आहे. या बॅचची सुरुवात होतीये 1 फेब्रुवारी 2023 पासून. सो फटाफट ॲप्लिकेशनवर जाऊन ही बॅच एनरोल करायला विसरू नका. या बॅचमध्ये आपले तर लाईव्ह क्लासेस तुम्हाला आहेतच, या व्यतिरिक्त या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे 8+ लाईव्ह कोर्सेस, 250 पेक्षा जास्त मॉक टेस्ट, 250 पेक्षा जास्त स्टडी नोट्स, 250 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस. सो मित्रांनो, उशीर अजिबात करू नका. आत्ताच जा टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ॲप्लिकेशनला आणि आपलं नाव फिक्स करून टाका. चला तर मग टेक्स्टबुकची साथ MPSC वर MPSC वर मात.